नमस्कार मित्रांनो, आपण मागच्या काही दिवसांपासून एक विषय आपण कटाक्षाने तुमच्या समोर ठेवतोय, ते म्हणजे एकनाथ शिंदे हे महायुतीमध्ये त्यांना करमेना झालंय. कारणही तसंच आहे, कधी भाजपकडनं शह तर कधी आता अजित पवार यांच्याकडनंही शह देण्याचं काम एकनाथ शिंदे यांना चालू झालेलं आहे. जी पहिली भीती होती त्यांच्या मनात अजित पवार यांच्याबद्दल, म्हणजे त्यांनी ज्यावेळेस उठाव केला शिवसेना जो प्रमुख पक्ष होता त्याच्यामधनं जेव्हा ते बाहेर पडले, म्हणजे आपला स्वतःचा पक्ष म्हणून बाहेर पडले आणि नंतर उबाटा म्हणून उबाटा उद्धव ठाकरेंचा गट तयार झाला. त्याच्या आधी त्यांनी जेव्हा बाहेर पडले त्यावेळेस सगळीकडे त्यांनी डंका वाजून हेच सांगितलं होतं की अजित पवार यांच्याकडे अर्थ खातं आहे आणि त्यांच्या कारनाम्यामुळेच आम्ही वैतागून आम्ही बाहेर पडलो, आमची घुसमट होत होती ती, असं त्यांनी सांगितलं. आणि म्हणजे पूर्ण त्यांचा फुटी ही फक्त उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस सोबत केलेली युती आणि काँग्रेस यांच्यासोबत केलेली युती आणि त्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने आम्हाला कसं छळलं आणि त्यामुळे आम्ही हिंदुत्वाच्या विषयासाठी जागे झालो आणि भाजप सोबत गेलो, हे जरी एकनाथ शिंदे यांनी त्यावेळेस सांगितलेलं. परंतु आता ज्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट भाजपकडे आला त्यावेळेस त्यांना ऍडजस्ट करून घ्यावं लागलं. आणि आता त्यांची ती जी पहिली भीती होती तीच आता एव्हाना चव्हाट्यावर पण आलेली आहे. एकनाथ शिंदे यांचे आपण मेजरली 3 गोष्टींवरती बोलणार आहोत की जे आता अजित पवार ही आता एकनाथ शिंदे यांना नको, म्हणजे महायुतीमध्ये एकनाथ शिंदे यांची कुंडी अजित पवार गटानेही चालू केलेली आहे का, असा प्रश्न आपल्याला पडतो. त्यापैकी पहिला मुद्दा आहे म्हणजे जे रायगड आणि नाशिकचं तर सोडा भाजपकडे होतं पालकमंत्रीपद, परंतु रायगडमध्ये आदिती तटकरे यांना पालकमंत्रीपद बनवण्यात आलं होतं. शिवसेना शिंदे गटाचे तिथे 4 आमदार आहेत त्या रायगड जिल्ह्यामध्ये, आणि तरीही आदिती तटकरे यांना अजित पवार यांनी दबाव वाढवून, सुनील तटकरेंची मुलगी आहे त्या पद्धतीने त्यांना दबाव वाढवून त्यांनी पालकमंत्रीपद मिळवून दिलं होतं. भरत गोगावले आणि महेंद्र थोरवे यांनी खूप म्हणजे अक्षरशः त्यावेळेसही संघर्ष पाहायला मिळाला, मीडियामध्ये स्टेटमेंट त्यांनी सगळे दिले. आणि त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी म्हणजे स्थगिती मिळवण्यास, पालकमंत्रीपदाची स्थगिती मिळवण्यात यश मिळवलं. परंतु तरीही जे भविष्य आपल्या पूर्ण हिस्ट्रीमध्ये कधी घडलं नाही की एक हाती सत्ता असताना रायगड जिल्ह्याला आज पालकमंत्री नाहीये आणि ते स्थगिती अजूनही सुटलेली नाहीये. कुठेतरी एकनाथ शिंदे कमी पडतायत की आपला जो आवाज आहे भरत गोगावले यांना पालकमंत्रीपद देण्याचा, हे ते असमर्थ ठरले आहेत देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या पुढे मांडण्याचा. आणि त्यामुळेच कुठेतरी आता प्रश्न असा उपस्थित राहिलाय की एकनाथ शिंदे त्यातही नाराज राहिले. आधीच त्यांना पद ज्यावेळेस त्यांनी केली ते आधी मुख्यमंत्री होते, त्यानंतर त्यांनी गृह खातं मागितलं होतं किंवा महत्वाची खाते त्यांना देण्यात आली नाही, त्यावरनं ते नाराज होते. आणि पालकमंत्री पदावरनं अजित पवार यांनी स्वतः म्हणजे त्यांना अजूनही तो पालकमंत्री पदाचा तिढा सोडवू दिलेला नाहीये. शेवटी अजित पवार हेही मुरब्बी आहेत, त्यांनाही खूप अनुभव आहे. काका शरद पवार यांचाच वारसा घेऊन ते पुढे चालत आहे, आधीमध्ये ते भेटतातही. त्यामुळे एकनाथ शिंदे केव्हा साईडलाईन होतील महायुतीतनं, भाजपकडनं कसा प्रयत्न झाला ते तर आपण बघितलेलंच आहे, परंतु अजित पवार यांचाही प्रयत्न चालू आहे. त्यामधला हा पहिला पॉइंट आपण डिस्कस केला. आता त्यानंतर दुसरा पॉइंट येतोय तो निधीचा. लाडकी बहीण योजना ही एकनाथ शिंदे जेव्हा मुख्यमंत्री होते त्यावेळेस ती सुरुवात करण्यात आली. एकनाथ शिंदे यांनी तसा प्रचारही केला, त्यावेळेस ऑफकोर्स ते मुख्यमंत्री असल्यामुळे त्यांनी जास्त क्रेडिट त्यावेळेस घेतलं. आणि आता देवेंद्र फडणवीस असताना आता जे 1500 रुपये देतोय तेही आता सरकारला डोईजड झालेलं आहे. खुद्द तिन्ही जे नेते आहेत महत्वाचे त्यांनी सर्वांनी वेळोवेळी सांगितलेलं आहे पैशाचं सोंग करता येत नाही, आर्थिक ताण आहे थोडासा, परंतु तो आपण मॅनेज करून ही योजना चालू तरी ठेवू, ती बंद करणार नाही, असं त्यांनी जरी सांगितलेलं असलं, परंतु त्या निधीसाठी म्हणजे गडबड होते अर्थ खात्याची, हे आपल्याला नाकारून चालणार नाही. कारण बघितलं तर प्रत्येक हप्ता आता लेट यायला सुरुवात झालेली आहे. एप्रिल महिन्याचा म्हणजे हप्ता अजूनही जमा झालेला नाहीये. सो हे बघता आता त्या निधी नव्हता म्हणून की आदिती तटकरे बोलल्या की निधी जरी म्हणजे फायनान्शियल इयर चेंज झाल्यामुळे थोडा उशीर झाला, हे जरी सत्य असलं तरी आता पुढे आलंय की सामाजिक न्याय खात्यातनं
395 कोटी वळवण्यात आलेले आहे लाडक्या बहीण योजनेसाठी, असा मंत्रिमंडळात, कॅबिनेट मंत्रिमंडळात निर्णय घेण्यात आला असं अजित पवार यांचं म्हणणं आहे. परंतु समाज न्याय खात्याचे जे मंत्री आहेत संजय शिरसाट, शिवसेना शिंदे गटाचे ते प्रवक्ते आहेत, जसे उबाटाचे प्रवक्ते हे संजय राऊत आहे म्हणजे की प्रवक्ते, तसेच संजय शिरसाट हे एकनाथ शिंदे शिवसेना गटाचे प्रवक्ते आहेत. त्यांच्याच खात्यातनं 395 कोटी 395 की 375 असे कोटी वळवण्यात आले. त्यांना जो निधी मिळणार होता त्यांच्या खात्याला तो मिळाला नाही. त्यामुळे काय झालं, ते नाराज झाले. आणि मेजरली सगळ्यात म्हणजे गोष्ट एवढीच आहे की संजय शिरसाट यांनी वृत्तवाहिन्यांना सांगितलेल्या याच्यामध्ये त्यांनी म्हटलंय की कुणीतरी शकुनी आहे अर्थ खात्यातला, त्याने हा सगळा कारभार केलेला आहे. तुम्ही लॉ नुसार वळवू शकत नाही, तरीही तुम्ही लाडक्या बहीण योजनेसाठी माझ्या खात्यातनं पैसे वळवले. तुम्हाला नसेलच पाहिजे तर खातच बंद करा. म्हणजे अक्षरशः इतक्या मनस्तापात त्यांनी आपलं मत व्यक्त केलं. हे निश्चितच कुठेतरी ज्या मंत्री आहे, आता अजित पवार यांचं म्हणणं आहे की मंत्रिमंडळात निर्णय झाला, मग संजय शिरसाट मंत्रिमंडळात नव्हते का? जर होते तर त्यावेळेस ते बोलले पाहिजे होते. तर त्यांनी मीडियासमोर येऊन आपली दगदग किंवा आपली गदगद जी आहे ती एक्सप्लेन करण्याची काही गरज नव्हती. निश्चितच आता एकनाथ शिंदे यांचे जे आमदार, त्यांनी ज्यावेळेस पहिला उठाव झाला त्यावेळेस जी भाषणं केली होती की अजित पवार अर्थमंत्री असताना आम्हाला हे व्हायचं, दुज व्हायचं, तसं आता मला आमच्याशी होतंय. त्यांनी परस्पर आपली नाराजी व्यक्त केली आणि असंही सांगितलं मी मुख्यमंत्री आणि एकनाथ शिंदे यांच्या कानावर त्वरित हे घालणार आहे. त्यावरती भाजपकडनं चंद्रशेखर बावनकुळे आहेत, त्यांनी असं स्पष्टीकरण दिलं की हा सगळ्यांचा निर्णय होता, त्यामुळे कुणीही नाराज होण्याचं कारण नाही. हे जर स्टेटमेंट ही खूप आपल्याला सांगून जाण्याचा प्रयत्न करत आहे. भाजप आणि अजित पवार म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस ह्या दोघं म्हणजे जमते जास्त महायुतीत असं म्हटलं तरी वावगं नाहीये. एकनाथ शिंदे भाजप विरुद्ध जो त्यांच्या स्वभावामुळे किंवा त्यांच्या कार्यपद्धतीमुळे भाजप सोबतही त्यांचा संघर्ष आहे आणि आता अजित पवार यांच्या पुढे सोबतही त्यांचा संघर्ष आहे. हेही आपल्याला जुगारून म्हणजे जमणार नाहीये. निश्चितच एकनाथ शिंदे यांच्या पुढं वाट कठीण आहे. आता पुढं काय होतंय, ज्यावेळेस फर्स्ट वेळेस त्यांनी हे कारण सांगून उठाव केला, तसाच एकनाथ शिंदे आता नवीन उठाव करणार का, आणि उठाव करण्यासाठी त्यांच्याकडे ऑप्शन्स काय आहेत? कारण ठाकरे जर दोन्ही एकत्र झाले, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा एकच हे की शिंदेंना आता नो एंट्री आपल्यात, मग एकनाथ शिंदे उठाव करणार की त्यांचे प्रॉब्लेम कसे सॉल्व्ह करणार, का पुन्हा राजकारणात उलथापालथ होणार, हे आपल्याला आता आगामी काळात बघायला मिळू शकते. जास्त लांब न जाता आता महानगरपालिकेच्या निवडणुका आहे, त्यामध्येच आपल्याला हे चित्र स्पष्ट होईल असंच वाटतंय. तुम्हाला काय वाटतं या सर्व गोष्टीबद्दल ते कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून नक्की व्यक्त करा. मेजरली एकनाथ शिंदे यांच्याविषयी जे आत्ता काही आपण घडतंय 3 महिन्यापासून आपण जे काही बघतोय ते त्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय ते नक्की व्यक्त करा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.